नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। कॅप राउंड 3 ची अलॉटमेंट आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस भेटलेले आहेत, बेटरमेंट भेटलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजेस भेटलेले नव्हते त्यांना देखील कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजेस बऱ्यापैकी भेटलेच असतील। तर आता कॅप राउंड 3 नंतरची ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पहिल्या 6 प्रेफरन्स पैकी जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटो फ्रीज झालेले आहात। ऑटो फ्रीज म्हणजे आपल्याला येणाऱ्या 3 दिवसाच्या पिरियड मध्ये म्हणजे 22, 23 आणि 24 या 2 पिरियड मध्ये या 3 दिवसाच्या पिरियड मध्ये तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यूस करावी लागणार आहे। त्यानंतर आता दोन आपल्याकडे ऑप्शन असतात, पुन्हा एक असतो फ्रीज आणि दुसरा असतो बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज आपण ज्याला म्हणतो। तर या दोन सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं असेल कन्फर्म, तर त्यांच्यासाठी देखील 22, 23, 24 लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला फ्रीज करायचं आहे आणि जे कॉलेज भेटलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। आता बेटरमेंट करायची म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी कॅप राउंड 4 साठी जायचं आहे। काय आपल्याला या ठिकाणी कॅप राउंड 4 साठी जायचं आहे, परंतु बरेचसे विद्यार्थ्यांची डाऊट होते, जर आम्ही कॅप राउंड 4 मध्ये गेलो तर आम्हाला स्कॉलरशिपचा फायदा घेता येतो का? तर यस, तुम्हाला नक्कीच स्कॉलरशिपचा फायदा घेता येतो। जो काय कॅप राउंड 4 आहे तो ऑफिशियली आहे, त्याच्यानंतर जो राउंड होणार तो स्पॉट राउंड असतो। तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा स्कॉलरशिपचा फायदा घेता येत नाही, परंतु जर तुम्ही कॅप राउंड 4 साठी जर विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज याचा फायदा घेता येतो। जेवढे काही विद्यार्थी असतील काउन्सिलिंग मधले त्या सर्वांना बेटरमेंटच करायचं आहे याची सर्वांनी काळजी घ्या। त्यानंतर बेटरमेंट करून म्हणजे तुम्हाला आता पुन्हा 1000 रुपये भरण्याची गरज नसते। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील, आता राउंड 1 मध्ये देखील सेम कॉलेज भेटलेलं होतं, राउंड 2 मध्ये देखील सेम कॉलेज भेटलं होतं आणि राउंड 3 मध्ये पण सेमच कॉलेज भेटलेलं आहे, तर ते कॉलेज जातं का? तर ज्यावेळेस तुम्ही बेटरमेंट करता तर तुम्हाला कॅप राउंड 1, 2 आणि 3 यामध्ये सेम जरी कॉलेज भेटलेलं असेल आणि तुम्ही जर बेटरमेंट करून राउंड 4 साठी आलात तर ती तुमची अलॉटमेंट सिक्युअर असते, ती अलॉटमेंट कुठेही जात नाही, याची काळजी घ्या। म्हणजे तुम्ही राउंड 3 मध्ये सेम अलॉटमेंट घेऊन आलेला आहात, तुम्ही राउंड 4 साठी जाऊ शकताय। जे राउंड 1, 2 आणि 3 मध्ये जे कॉलेज भेटलेलं आहे ते तुमचं तसंच राहतं, ते कुठेही जात नाही, त्याची अलॉटमेंट कॅन्सल होत नाही। परंतु आता एक गोष्ट अशी, कॅप राउंड 1 मध्ये आणि 2 मध्ये सेम कॉलेज भेटलं होतं, परंतु आता 3 ला वेगळं कॉलेज भेटलंय, तर बेटरमेंट केलं तर चालतं का? यस, तुम्ही देखील बेटरमेंट करू शकता आणि राउंड 4 ला जाऊ शकता। मग आता जे कॉलेज राउंड 3 मध्ये भेटलेलं आहे तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागतं, नाहीतर जर बेटरमेंट करून जर चेंज झालेलं असेल, चौथ्या राऊंड मध्ये वेगळं कॉलेज भेटलं तर तुम्ही चौथ्या राऊंडचं कॉलेज घेऊ शकता। परंतु चौथ्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलेलं आहे आणि तुमच्याकडून चुकून ते राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना चुकलं होतं, तर त्या केसमध्ये तुम्ही राऊंड 3 चं कॉलेज घेऊ शकत नाही। ज्या राऊंड मध्ये जी अलॉटमेंट होती तेच कॉलेज आपल्याला घेता येतं। आता जर एखाद्याला वाटत असेल की मला राऊंड 1 चं आणि 2 चं कॉलेज घ्यायचं, तर तो विद्यार्थी घेऊ शकत नाही। जर कॅप राऊंड 3 ला अलॉटमेंट चेंज झालेली असेल तर जे आपल्याला कॉलेज भेटतं ज्या राऊंड मध्ये त्याच ठिकाणी आपल्याला आपली ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करावी लागते। हे जे काय कॅप राऊंड 3 ची प्रोसेस आहे, या प्रकारे ही गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे, त्या प्रकारे तुम्ही जाऊ शकताय। सर्वांनी बेटरमेंट करा, राऊंड 4 साठी जा। राऊंड 4 साठी काही ऑप्शन फॉर्म बद्दल तुम्हाला मी ऑलरेडी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड 4 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर स्ट्रॅटेजी काय असणार आहे राऊंड 4 साठी, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर राऊंड 4 साठी आत्ताच आपली लिस्ट तयार करायला सुरुवात करा आणि बेटरमेंट करा नक्की। याचे काय पिरियड आहे 22, 23, 24 या 3 दिवसामध्येच तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन तुमच्या लॉग इन मध्ये येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला वेगळी कोणतीही 1000 रुपये फी भरण्याची गरज नाही। जे कॉलेज तुम्हाला राऊंड मध्ये भेटलेलं आहे बेटरमेंट केल्यानंतर ते कॉलेज तुमचं सिक्युअर राहतं, तुमची अलॉटमेंट कॅन्सल वगैरे असं काही होत नाही। या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील देत आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करा आणि येणारे जे काही अपडेट्स असतील तुम्हाला दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।